मुंबईपासून अगदी काही अंतरावर आज शांत उभ्या असलेल्या या भिंतींनी कधी काळी युद्धाचा आवाज ऐकला होता. या जंगलामागे फक्त एक जुना किल्ला नाही, तर जवळपास 400 वर्षांचा इतिहास लपलेला आहे. हा आहे वसई किल्ला. हलका पाऊस, आजूबाजूला पसरलेले जंगल आणि या शांत भिंती पहिल्यांदा पाहिलं तर हा फक्त जुना पडका किल्ला वाटतो. पण या भिंती बोलू शकल्या असत्या ना, तर कदाचित त्यांनी आपल्याला सांगितलं असतं की इथे कधी काळी फक्त पाऊस पडत नव्हता, इथे तलवारींचा आवाज घुमत होता, सत्तेसाठी संघर्ष होत होते आणि या किल्ल्यावर ताबा मिळवण्यासाठी हजारो सैनिकांनी आपलं आयुष्य पणाला लावलं होतं. ही गोष्ट आहे वसई किल्ल्याची. 'मुंबईच्या उत्तरेला असलेला वसईचा हा परिसर आज शहरांच्या गर्दीत हरवलेला वाटतो, पण काही शतकांपूर्वी याच परिसराचं महत्त्व खूप मोठं होतं. समुद्राच्या जवळचं स्थान, व्यापारासाठी योग्य परिसर आणि समुद्रमार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची जागा. म्हणूनच वसईवर सत्ता मिळवणं म्हणजे फक्त एक किल्ला जिंकणं नव्हतं, तर संपूर्ण परिसरावर आपला प्रभाव निर्माण करणं होतं. आणि म्हणूनच वेगवेगळ्या सत्तांची नजर या भूमीवरती होती. आज ज्या भिंतीवर वेली वाढलेल्या दिसतात, कधी काळी याच भिंतींवर पहारा दिला जायचा. 16व्या शतकात पोर्तुगीजांनी वसईला आपल्या ताब्यात घेतलं आणि नंतर वसई हळूहळू एक महत्त्वाचं पोर्तुगीज केंद्र बनत गेलं. फक्त किल्ला नाही, तर किल्ल्याच्या आत एक संपूर्ण वस्ती उभी राहिली. धार्मिक वास्तू, राहण्यासाठी इमारती, प्रशासकीय जागा आणि व्यापाराशी संबंधित हालचाली. कल्पना करा, आज जिथे फक्त भग्न भिंती दिसतात, तिथे कधी काळी लोकांची ये-जा असेल, घोड्यांचा आवाज असतील आणि या तटबंदीवर सैनिकांचा पहारा असेल. पण इतिहासात सत्ता कायमची नसते आणि वसईची गोष्टही तिथे थांबली नाही. अठराव्या शतकात मराठ्यांची ताकद वाढत होती आणि पोर्तुगीज सत्तेसाठी वसईचं महत्त्व तितकंच मोठं होतं. म्हणून दोन्ही बाजूंमधील संघर्ष वाढत गेला आणि मग आला तो काळ ज्याने वसईच्या इतिहासाला कायमचं बदलून टाकलं. मराठ्यांनी वसई जिंकण्यासाठी मोहीम सुरू केली. या मोहिमेचं नेतृत्व केलं चिमाजी अप्पांनी. वसईची तटबंदी कितीही मजबूत असली तरी मराठ्यांचा वेढा कायम राहिला. लढाई कठीण होती. दोन्ही बाजूंना मोठं नुकसान सहन करावं लागलं. पण शेवटी इसवी सन 1739 मध्ये वसई मराठ्यांच्या ताब्यात आला.
शतकानुशतकांच्या संघर्षानंतर या भिंतीवरचा सत्तेचा झेंडा बदलला आणि वसईच्या इतिहासात एक नवं पर्व सुरू झालं. या किल्ल्याची रचना सुद्धा साधी नव्हती. समुद्राच्या बाजूने नैसर्गिक संरक्षण आणि जमिनीच्या बाजूने मजबूत तटबंदी. किल्ल्याच्या भिंती लांब होत्या आणि त्यामध्ये 11 मोठे बुरुज होते. म्हणूनच वसईवर हल्ला करणं सोपं काम नव्हतं. इथली प्रत्येक भिंत शत्रूला थांबवण्यासाठी तयार करण्यात आली होती. पण इतिहासाचा सर्वात विचित्र भाग असा असतो की ज्या ठिकाणी कधी काळी प्रचंड सत्ता असते तिथे काळाच्या ओघात फक्त अवशेष उरतात. वसई किल्ल्याचंही असंच झालं. काळ बदलत गेला, सत्ताधीशही बदलले, शहरे वाढत गेली आणि हळूहळू या किल्ल्याच्या भिंतीवर निसर्गाने आपला ताबा मिळवायला सुरुवात केली. आज आपण या किल्ल्यात फिरतो, त्या जुन्या दरवाजातून आत जातो, या तटबंदीला हात लावतो आणि कदाचित काही क्षणांसाठी आपण वर्तमान काळ विसरतो. कारण या किल्ल्याची खासियत फक्त त्याची भव्यता नाही, तर त्याच्या प्रत्येक दगडांमागे एक गोष्ट आहे. एखादी कमान, एखादी तुटलेली भिंत, एखादं जुनं चर्च किंवा काळाच्या ओघात हरवलेली एखादी वास्तू, सगळं काही आपल्याला भूतकाळाची आठवण करून देतं. म्हणून मला वाटतं ऐतिहासिक ठिकाणी फिरताना फक्त फोटो काढून पुढे जाण्यापेक्षा क्षणभर थांबून त्या जागेचा इतिहास समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही आमचे व्हिडिओ पाहता, कमेंट करता, लाईक करता आणि प्रत्येक व्हिडिओला जो सपोर्ट देता तोच आमच्यासाठी पुढच्या एक्सप्लोरेशनची एनर्जी आहे. आणि प्रत्येक वेळी एकच प्रयत्न असेल, तुम्हाला फक्त जागा दाखवायची नाही तर ती जागा अनुभवता यावी. हा होता वसई किल्ला आणि अशीच इतिहासाची, निसर्गाची आणि आपल्या महाराष्ट्राची सुंदर ठिकाणं पाहण्यासाठी अमोल व्हिज्युअल्सला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन ठिकाणी. तोपर्यंत जय महाराष्ट्र.